नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे वित्तीय व्यवस्थापन। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये वित्तीय व्यवस्थापन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी का महत्त्वाचं आहे हे आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत। सर्वप्रथम आपण बघणार आहोत वित्तीय व्यवस्थापन म्हणजे काय। विद्यार्थी मित्रांनो, उद्योगाचे यशस्वीपणे व्यवस्थापन करण्याकरिता उद्योगाचे संचालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व घटकांच्या संदर्भात व्यवस्थापनाची कार्येही करावी लागतात। मग त्यामध्ये उद्योगाला कच्चा माल लागतो। हा कच्चा माल तसेच इतर सामग्री मिळवण्यासाठी सामग्रीची खरेदी, साठवण, उपयोग व नियंत्रण करण्यासाठी विभिन्न क्रिया या कराव्या लागतात। या सर्व क्रियांचा आपण सामग्री व्यवस्थापन या संज्ञेमध्ये अंतर्भाव करत असतो। सामग्रीची खरेदी करण्याकरिता, कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याकरिता, तसेच यंत्राची खरेदी व त्यांच्याकडून आवश्यक त्या सर्व प्रक्रिया करून घेण्यासाठी वित्ताची किंवा भांडवलाची आपल्याला तिथं आवश्यकता असते। पुरेसे भांडवल असल्याशिवाय कार्य हे पार पडू शकत नाही। तसेच भांडवलावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्थापकांना विभिन्न कार्येही करावी लागतात। अशा सर्व कार्यांचा वित्तीय व्यवस्थापन या संज्ञेमध्ये समावेश केलेला असतो। वित्तीय व्यवस्थापन म्हणजे काय? उद्योगाच्या वित्तीय बाजूंचे व्यवस्थापन। वित्तीय व्यवस्थापन म्हणजे उद्योगाकरिता व्यवस्थापनाची अशी बाजू आहे की त्याचा संबंध वित्ताशी किंवा भांडवलाशी येतो। उद्योगाला वेळोवेळी आवश्यक असलेल्या विविध प्रकारचे भांडवल मिळवण्यासाठी, या भांडवलाचा व्यवस्थित उपयोग करून घेण्यासाठी, तसेच कमी भांडवलाचा व्यवस्थित उपयोग करण्यासाठी, तसेच कमी भांडवल व अतिरिक्त भांडवलामुळे उद्भवणाऱ्या सर्व समस्या टाळण्यासाठी, भांडवलाचा अपव्यय टाळण्यासाठी आणि उत्पादनाचा खर्च नियंत्रित करण्यासाठी, तो नियंत्रित ठेवण्यासाठी येणाऱ्या सर्व व्यवस्थापन कार्याचा वित्तीय व्यवस्थापनामध्ये समावेश होतो। त्यानंतर आहे वित्तीय व्यवस्थापनाची व्याख्या। आता वित्तीय व्यवस्थापनाच्या विविध संशोधकांनी व्याख्या केलेल्या आहे। त्यामध्ये हॉवर्ड यांनी सांगितलं आहे की वित्त कार्य करण्याच्या संदर्भात नियोजन आणि नियंत्रण कार्य करण्याच्या प्रक्रियेला वित्तीय व्यवस्थापन म्हणता येतं। काय सांगितलेलं आहे की वित्त कार्य करण्याच्या संदर्भामध्ये जे नियोजन आणि नियंत्रण कार्य केलं जातं ते कार्य करण्याच्या प्रक्रियेला वित्तीय व्यवस्थापन असं म्हणता येतं। की वित्त कार्य, पैसा किंवा भांडवल हे व्यवसायामध्ये वापरत असताना त्याचं नियोजन व्यवस्थितपणे करणं आणि नियोजन करताना ते हाताळताना त्याच्यावर नियंत्रण सुद्धा असणं फार महत्त्वाचं आहे। त्यासाठी या नियोजन व नियंत्रण कार्य करण्याच्या प्रक्रियेला हॉवर्ड यांनी वित्तीय व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे। त्यानंतर आहे वेस्टर्न यांनी सांगितलेलं आहे की वित्तीय व्यवस्थापन हे वित्तीय निर्णय प्रक्रियेचे असे क्षेत्र आहे, व्यक्तीचा हेतू आणि उपक्रमाची उद्दिष्ट यामध्ये सामंजस्य निर्माण करण्याच्या दृष्टीनेच हे निर्णय घेतले जातात। त्यांच्या मते आहे की व्यक्तीचा हेतू आणि उपक्रमाचे उद्दिष्ट काय आहे यामध्ये सामंजस्य, एक समानता कशी निर्माण करणे या दृष्टीने जे काही कार्य किंवा निर्णय घेतले जातात त्यालाच वित्तीय व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे। वित्तीय निर्णय प्रक्रियेचं असं एक क्षेत्र आहे की ज्यामध्ये व्यक्तीचा हेतू आणि उपक्रम, व्यवसायाची जी काही उद्दिष्ट आहे ती एक सारखीच, त्याच्यामध्ये सामंजस्य कसं निर्माण होईल या दृष्टीने जे निर्णय घेतले जातात त्याला वित्तीय व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे। त्यानंतर आहे प्राध्यापक JL मॅसी यांच्या मते त्यांनी सांगितलेले आहे की वित्तीय व्यवस्थापन ही व्यवसायाची अशी संचालनात्मक प्रक्रिया आहे की जी व्यवसाय संचालनाशी संबंधित विभिन्न कार्य व्यवस्थितपणे पार पाडता यावीत याकरिता आवश्यक असलेला निधी प्राप्त करणे आणि त्या निधीचा प्रभावी उपयोग करून घेणे याकरिता जबाबदार असते। काय सांगितलेले
की वित्तीय व्यवस्थापन ही व्यवसायाची अशी एक संचालनात्मक प्रक्रिया आहे. संचालनाचं कार्य व्यवसायाचं ते वित्तीय कार्य करत असतं, वित्तीय व्यवस्थापन करत असतं, की पैसा नसेल तर व्यवसाय होऊ शकत नाही आणि पैसा असून तो योग्य प्रमाणे योग्य वेळी त्याचा वापर नीटनेटका झाला नाही तर तरीसुद्धा व्यवसायाचं व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. त्यामुळे वित्तीय व्यवस्थापन हे फार अत्यंत महत्त्वाचं आहे. ही संचालनात्मक प्रक्रिया आहे. व्यवसाय संचालनाशी संबंधीमध्ये जे काही विविध कार्य आहे ते व्यवस्थितपणे पार पाडता यावीत याकरिता आवश्यक असलेला निधी प्राप्त करणे आणि त्या निधीचा प्रभावीपणे उपयोग करून घेणे यासाठी संचालक हा जबाबदार असतो. त्यासाठी वित्तीय व्यवस्थापन हे करणं फार महत्त्वाचं आहे आणि हे वित्तीय व्यवस्थापन विभिन्न कार्य व्यवस्थितपणे कशी पार पाडता यावीत व्यवसायाच्या संचालनाच्या सहाय्याने जे विभिन्न कार्य पार पाडले जातात त्यामध्ये वित्तीय व्यवस्थापन फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे प्राध्यापक जे.एल. मासी यांनी आपल्याला सांगितले की स्पष्ट केलेलं आहे की वित्तीय व्यवस्थापन व्यवसायाची संचालनात्मक प्रक्रिया आहे. व्यवसाय संचालनाशी संबंधित विभिन्न कार्य ती पार पाडत असते आणि आवश्यक असलेला निधीचा योग्य प्रकारे कसा वापर करता येईल यासाठी ते जबाबदार असते. त्यानंतर वित्तीय व्यवस्थापन हे उद्योग किंवा व्यवसायाला एक व्यवस्थापनाचा एक भाग किंवा क्षेत्र म्हणून संबोधलं जातं. वित्तीय व्यवस्थापन हे व्यवस्थापनाचे एक विशेषीकृत क्षेत्र आहे. अर्थात व्यवस्थापनाच्या इतर सर्व क्षेत्रांशी याचा संबंध असतो. वित्त, पैसा किंवा भांडवल हा वित्तीय व्यवस्थापनाचा एक केंद्रबिंदू मानला जातो. वित्तीय व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाची सर्व कार्य केली जातात. त्यामध्ये नियोजन, नियंत्रण ही एक विशेष महत्त्वाची कार्य आहे. वित्तीय व्यवस्थापनामध्ये इतर व्यवस्थापनाप्रमाणेच निर्णय घेतले जातात. वित्तीय व्यवस्थापनाची व्याप्ती ही बरीच मोठी आहे. वित्तीय व्यवस्थापनाचा हेतू उपक्रमाच्या यशस्वी व्यवस्थापनाचे योगदान करणे, उपक्रमाचा विकास व उत्कर्ष घडवून आणणे आणि उपक्रमाचे उद्दिष्टे साध्य करून घेणे हा असतो. त्यानंतर आहे वित्तीय व्यवस्थापनाचे उद्देश. वित्तीय व्यवस्थापनाचे उद्देश ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. आता वित्तीय व्यवस्थापनाचं उद्देश यामध्ये पहिला पॉइंट आहे आपला अचूक निदान. त्यामध्ये आहे व्यवसायास लागणाऱ्या महत्तम निधीचे अचूक निदान करणे व त्याप्रमाणे निधी उभारणे. कमी किंवा जास्त निधी उभारता कामा नये. व्यवसायाला जेवढं तुम्हाला भांडवल लागणार आहे, जेवढा पैसा लागणार आहे तेवढंच निधी उपलब्ध करणे आणि त्याचं अचूक निदान किती ज्या प्रमाणात निधी आपल्याला उपलब्ध होतो त्या निधीचा महत्तम प्रकारे आपण कसा वापर केला पाहिजे. तो कमीही पडता कामा नये आणि जास्त सुद्धा आपल्याला निधी उभारता कामा नये. व्यवसायाला आवश्यक तेवढ्या प्रमाणात आपल्याला अचूक तिथं निदान करता आलं पाहिजे की आपल्याला कशा पद्धतीचं भांडवल आवश्यक आहे, किती प्रमाणात ते लागणार आहे. कारण की अति प्रमाणात भांडवल उभारलं तर त्याचा अनावश्यक सुद्धा खर्च आपल्याला होऊ शकतो. त्यानंतर पर्याप्त वापर यामध्ये उभारलेल्या निधीचा पर्याप्त वापर कसा करता येईल, त्याचा उपयोग करून उत्पादकता व नफ्याचं प्रमाण कसं वाढवता येईल हे आपल्याला तिथं बघायचं आहे. त्यानंतर आहे अधिक परतावा की व्यवसायात गुंतवलेल्या भांडवलावर जास्तीत जास्त परतावा नफा कसा मिळवता येईल हे आपल्याला बघणं आहे. कारण त्यामुळे भागधारकांना आपल्याला लाभांश देता येतो. तसेच योग्य वेतन, सामाजिक जबाबदारी पार आपल्याला तिथं पाडता येते. त्यामुळे अधिक परतावा कसा मिळेल, आपण मिळवलेला जो निधी आहे तो जास्तीत जास्त कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावर नफा मिळवता येईल, कशा प्रकारे तो कुठे आपल्याला गुंतवावा लागेल जेणेकरून आपल्याला नफा मिळवता येईल, ज्यामुळे भागधारकांना आपल्याला लाभांश देता येईल. तसेच कर्मचाऱ्यांना योग्य वेतन व सामाजिक ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या आपल्याला पार पाडता येईल. यासाठी आपल्याला जास्तीत जास्त कसा परतावा मिळेल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर रोखता, व्यवसायात योग्य पद्धतीने रोखता टिकून ठेवणे की जेणेकरून दैनंदिन कामकाजात पैशाची कमतरता भासू नये आणि व्यवसायाचे कार्य सुरळीत व्हावे व इतरांचे देणं देता यावी
यासाठी तुमच्याकडे रोखता असणं फार गरजेचं आहे, ती टिकवून ठेवणं गरजेचं आहे. दैनंदिन जे काही खर्च असतात व्यवसायामध्ये, त्यासाठी पैशाची कमतरता आपल्याला भासता कामा नये. व्यवसायाचं कार्य हे सुरळीत कशा पद्धतीने पार पडेल याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. त्यामुळे रोखता टिकवणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर सहसंबंध व समन्वय प्रस्थापित करणं गरजेचं आहे. विविध वित्तीय विभागांशी आपला सहसंबंध ठेवणे व त्यामध्ये समन्वय साधणे हे फार महत्त्वाचं आहे. पत व नावलौकिकतेमध्ये वाढ करणं, व्यवसाय संस्थेची पत उंचावणे व नावलौकिकात वाढ करणे, तसेच व्यापारी जगांमध्ये आपलं नाव कसं टिकून राहता येईल यासाठी वित्तीय व्यवस्थापनाचं उद्देश असतो की आपलं समाजामध्ये जर भविष्यात आपल्याला भांडवल उभारायचं असेल, भांडवलाची गरज आपल्याला भासली असेल, तर आपलं नावलौकिक एवढं असलं पाहिजे की त्या नावाच्या थ्रू आपल्याला लगेच आपल्याला भांडवल हे प्राप्त झालं पाहिजे. यासाठी आपलं नाव व पत हे वाढविणे फार गरजेचं आहे. त्यानंतर उपलब्ध निधीचा योग्य वापर करणे. वित्तीय व्यवस्थापनाचा हा एक मुख्य उद्देश असतो की भांडवलाचा पर्याप्त उपयोग करून घेणे व निधी विविध मार्गाने गोळा करणे व परंतु गोळा केलेला निधी हा म्हणजे स्वतःजवळील भांडवल किंवा उसने कर्जाने घेतलेले भांडवल यामध्ये योग्य समन्वय असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आहे संघटनेची कार्यक्षमता वाढविणे. टू इम्प्रूव्ह ऑर्गनायझेशनल एफिशियन्सी. वित्तीय व्यवस्थापन फक्त वित्तीय विभागाची कार्यक्षमता वाढविते असं नसून संपूर्ण संघटनेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ते आवश्यक असतं. व्यवसायाने उभारलेल्या निधीची गुंतवणूक पर्याप्तरित्या करून निधीचा वापर कार्यक्षमतेने व नफेशीरपणे पद्धतशीरपणे करणे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे वित्तीय व्यवस्थापन संघटनेची कार्यक्षमता वाढवतं असं नाही, तर फक्त वित्तीय विभागाचीच कार्यक्षमता वाढवत नाही, तर संपूर्ण संघटनेची ती कार्यक्षमता वाढवित असते. त्या पद्धतीने ती कार्य करत असते. पर्याप्त निधीचं गुंतवणूक ही परत करत असते, जेणेकरून नफेशीर आणि पद्धतशीरपणे ती एक प्रकारे कार्य करू शकते. त्यानंतर आहे भांडवल आवश्यकतेचे अचूक निदान करणे. तर व्यवसायास आवश्यक असलेल्या वित्ताचे अचूक निदान करून पुरेसा निधी विविध स्रोतांमधून उभारणे. व्यवसायाला मिळालेलं जे काही भांडवल आहे त्याची पुनर्गुंतवणूक करणे, त्याचं अचूक निदान करणे आणि जो काही निधी आहे तो कशा आपल्याला विविध स्रोतांमधून प्राप्त करता येईल यासाठी आपल्याला त्याचं निदान करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे भांडवल वित्तीय शिस्तीची खात्री देणे. टू इन्श्योर फायनान्शियल डिसिप्लिन. वित्तीय व्यवस्थापनाचा मुख्य हेतू म्हणजे वित्तीय कार्यांमध्ये शिस्त राखणे. शिस्त राखणे म्हणजे वित्तीय व्यवस्थापनाने अशा ठिकाणी भांडवल गुंतवणूक करावी ज्यामुळे संस्थेला अधिक फायदा होऊ शकेल, ज्यामुळे संस्थेला अधिक परतावा, अधिक नफा मिळू शकेल. यासाठी आपल्याला वित्तीय शिस्तीची खात्री देणं सुद्धा फार गरजेचं आहे की आम्ही जो वित्त उभारतो आहे त्याची अशा प्रकारे गुंतवणूक करतो की ज्यामुळे संघटनेला त्याचा फायदा होतो आणि एक प्रकारे संस्थेला अधिक नफा मिळवून देण्याच्या उद्देशाने आम्ही त्या भांडवलाची गुंतवणूक करतो. ही एक प्रकारची शिस्त सुद्धा वित्तीय व्यवस्थापनामध्ये असली पाहिजे, त्याची खात्री सुद्धा दिली पाहिजे. धन्यवाद.